नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. मी पिठापूरला आलेलो आहे आणि इथं मी जेव्हा असतो तेव्हा काही लोक मला भेटायला येतात, काही मार्गदर्शन मिळावं म्हणून येतात. पण मी यापूर्वी सांगितलं आहे की उपासना करा एवढंच मी सांगू शकतो. काय करावं हे मी सांगू शकत नाही, तसा मला अधिकार पण नाही. पण आज सकाळपासून एक 2-4 वेगवेगळी लोक माझ्याकडे आले आणि म्हणाले आम्हाला पिठापूरमध्ये जागा हवी. मी त्यांना म्हटलं काय कारण काय? नाही म्हटलं इथं बांधावं, काहीतरी व्यवसाय टाकावा असा विचार आहे. मी त्या भानगडीत पडत नाही, कारण ह्या गावाचा माझा चांगला अभ्यास झालेला आहे. 16 वर्ष मी इकडे येतो आहे, परंतु कोणाबरोबर वाद नाही, विवाद नाही. कारण एकदा कळलं समोरचा माणसाचा स्वभाव कसा आहे तर त्या व्यवहारात मी पडत नाही. परंतु ते माझ्यावर बोलताना त्यांना पैसे मिळवावे हा उद्देश जाणवला. ते म्हटले आमच्याकडे पैसे भरपूर आहे, इथं एखादं लॉजिंग बोर्डिंग टाकावं, एखादं हॉटेल टाकावं असा आमचा विचार आहे. तुमची इच्छा म्हटलं. परंतु मी पुढं मला विचारून नाही यासाठी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की पिठापूर हे पैसे मिळवण्याचं गाव नाही, ही जागा पण नाही. इथं सेवाभाव फार महत्त्वाचा आहे. स्वामी समर्थ भवन महाराजांनी माझ्याकडून तयार करून घेतलं आणि मी केवळ सेवा या नात्याने चालवतो. इथला महिन्याचा जमा खर्च जरी झाला तरी मी समाधानी आहे. परंतु हल्ली तसंही होत नाही. काही पदरचे पैसे मला इथं पाठवावे लागतात, कुणीही यावं आणि आमचा हिशोब पाहावा. कारण काय झालं आहे की मी एकदा इथं स्वामी भवन बांधल्यानंतर या गावातल्या लोकांनी जवळजवळ आता 60 लॉजेस इथं बांधलेले आहेत. त्यामुळं काही लोक इथे येतात, काही लोक तिकडे जातात. कुणी कुठं उतरावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर मी लोकांना आमच्याकडे या असंही सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाचा इच्छेचा प्रश्न आहे. आणि मराठी माणसाचा मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये स्वभाव सांगितला की मराठी माणसाच्या पाठीमागं राहत नाही, असं होतो त्यांचा प्रश्न. परंतु जर तुम्हाला खरोखरच जर पैसे कमवायचे असतील तर पिठापूरला या, श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी तुम्ही शरण जा आणि आपल्या गावामध्ये तुम्ही काहीतरी व्यवसाय करा, प्रयत्न करा, कष्ट करा. तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभ भरपूर देतील. ही पैसे कमवण्याची जागा नाही. इथं मोक्ष मिळण्यासाठी यायचं असतं, श्रीपाद श्री वल्लभांच्या सहवासासाठी यायचं असतं आणि इथं उपासना करून आपल्या जीवनामध्ये आनंद घ्यायचा असतो. इथं जर तुम्ही हिशोबाने आला, गणिताने आला, काहीही उपयोग होणार नाही. उलट तुम्हाला त्रास होईल आणि नंतर तुम्हाला वाटेल की आपल्याला अगोदर कोणी सांगायला पाहिजे होतं. म्हणून मी तुम्हाला सावध करतो आहे. तुम्ही इथं याच, उपासना करा, नामस्मरण करा आणि 3 ते 7 दिवस इथं राहा. आपल्या गावात काही काम नाही, आपण वर्षानुवर्ष आपल्या घरात राहतो, आपल्या कुटुंबात राहतो. इथं 7 दिवस एवढा सहवास घ्या की श्रीपादांना वाटेल की आपली किती दृढ श्रद्धेने आपली सेवा करतो आहे. आणि एकदा त्यांच्या नजरेमध्ये तुम्ही बसला तर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये भरभराट होईल, तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. पण भाविकांची इच्छा वेगळी असते. जे मागायचं ते मागत नाही, जे उपभोगायचं ते देवाच्या दारात उपभोगत नाही. याच्या बाबतीतसुद्धा मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. म्हणून पिठापूरला या, श्रीपाद श्री वल्लभांचा सहवास घ्या. हे मोक्ष मिळण्याचं गाव आहे. मोहात पडू नका. इथं आला पैशाच्या व्यवहारात, साडीच्या व्यवहारात, अन्य काही तुम्ही गोष्टीत जर मोहात पडला तर तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. म्हणून मी आज एक फलकसुद्धा लावला आहे, मोक्ष मिळण्याची जागा म्हणजे पिठापूर. आणि ही संधी वाया घालू नका, कारण वारंवार तुम्हाला इतक्या लांब येणं होत नाही. इच्छा असूनसुद्धा अनेक अडचणी येतात आणि श्रीपाद श्री वल्लभ पुन्हा बोलवतील की नाही सांगता येत नाही, कारण त्यांच्या संमतीशिवाय आपण कोरवपूर आणि पिठापूरला जाऊ शकत नाही. मग इथं आल्यानंतर, संधी मिळाल्यानंतर फक्त आपण मोक्ष मिळवा आणि मोक्ष मिळण्यासाठी मोहातून तुम्ही निवृत्ती घ्या. आणि मोह सोडणं फार अवघड नाही. या गावातल्या बऱ्याच लोकांचं येणं देणं आहे, पण इथल्या लोकांचा स्वभाव लक्षात आला. मी पण बऱ्याच लोकांकडून फसलो, पण नंतर लक्षात आलं की श्रीपाद श्री वल्लभांचे काहीतरी पूर्वीचं देणं असेल, ते श्रीपाद श्री वल्लभ माझ्यामार्फत त्या लोकांना देत असतील. मला जाणवत होतं की आपल्याला फसवत आहेत, अमुक हे महाग सांगतायत. परंतु श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपा आशीर्वादाने मी त्यात तडजोड केली नाही. जेवढे आहे तेवढे दिले. आणि श्रीपाद वल्लभांना सांगितलं हे असं घडायला नव्हतं पाहिजे, पण श्रीपाद वल्लभांचे काही संकेत होते की यांचं मला एकदा देऊन द्या, म्हणजे नंतर मी त्यांना कृपा केल्यासारखं होईल आणि योग्य वेळी कर्मदखल घेईलच. ज्यांनी मला फसवलं आहे किंवा माझ्याशिवाय इतर लोक जे फसतात त्यांचं कर्म नक्की दखल घेतं. फक्त थोडा वेळ लागतो, तो वेळ आपण
वाट पाहिजे, पण आपण कोणाचं वाईट करायचं नाही. आपण चांगलंच करण्याचा प्रयत्न करायचा. वाईट कर्म केलं, वाईट फळ कर्म त्यांना भोगावंच लागतं. चांगलं कर्माचं फळ कर्म चांगलंच देतं. हा अनुभव आहे. स्वतः प्रत्यक्ष श्रीपाद श्री वल्लभांनी कुरुपूरला सांगितलं आहे की चांगल्या कर्माचं फळ द्यायचा अधिकार कर्मालाच आहे, वाईट कर्माचं फळ द्यायचा अधिकार कर्मालाच म्हणजे शनी महाराजांना आहे. शनी महाराजांचं आणि श्रीपाद श्री वल्लभांचा ज्या संवाद झाला तो श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये आहे. तेव्हा आपण चांगलं वागू, चांगलं बोलू, चांगलं आचरण करू. पिठापूरला या, तुम्हाला यावंच लागेल. श्रीपाद श्री वल्लभ तुम्हाला एकदा बोलवतीलच, पण इथं आल्यानंतर शक्यतो उचापात्या करू नका. त्यांचा सहवास तुम्हाला लाभावा, त्यांच्या सहवासात राहा, भरपूर आनंद घ्या, भरपूर नामस्मरण करा, त्यांच्यासमोर बसा. 3 दिवस 7 दिवसाचा काही लाखो रुपये खर्च येत नाही, परंतु तुम्ही जेवढा वेळ श्रीपाद श्री वल्लभांना देताल योग्य वेळी तो तुम्हाला तेवढा वेळ देतील, तुमच्यावर कृपा करतील आणि तुम्हालाच नाही तुमच्या कुटुंबांना सुख, शांती, समाधान, आनंद देतील. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ वाचण्यासारखा आहेत. त्यात अनेक बोल आहेत. त्या ग्रंथाबद्दल, ग्रंथ कोणता खरा कोणता खोटा, कुणी काढला आहे, अमुक तमुक, त्याबद्दल मी स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे. सध्या वेळ नाही आहे. ग्रंथ आपण घ्या, इतरांना पण भेट द्या, कारण त्याचं चांगलं झाल्यानंतर ते चांगलं कर्म तुमच्या नावावरच टायपिंग होणार आहे. अशा बऱ्याच बारीक सारीक गोष्टी आहेत. आज जे सुचलं ते तुमच्या कानावर घातलेलं आहे. पिठापूर हे पैसे मिळवण्याचं साधन नाही, परंतु इथल्या लोकांनी एक नवे 60 बांधलेत लॉज, अजूनही 40 लॉजचं बांधकाम चालू होणार आहे. शेवटी त्यांची इच्छा, आपण त्यांना बांधू नका असं सांगू शकत नाही, परंतु मराठी माणसांना मी सांगतो आहे की कृपा करून तुम्ही पिठापूर म्हणजे पैसे मिळवण्याचं साधन नाही, हे सेवा करण्याचं साधन आहे. आपल्याला पैसे मिळतात, कष्ट केल्यानंतर पैसे मिळतात. आपलं गाव आहे, आपला महाराष्ट्र आहे, आपलं जन्मगाव आहे, आपली शहरं आहेत, तिथं तुम्ही गुंतवणूक करा. तिथं 4 लोक जगतील. आणि मात्र श्रीपाद श्री वल्लभांना वर्षातून तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा इथं या, इथं पॉवर घ्या, इथं ऊर्जा घ्या आणि आपला व्यवसाय अत्यंत उत्तम प्रकारे करा, मनापासून करा. त्यामुळे श्रीपाद श्री वल्लभांना सुद्धा आनंद होईल, कारण तुम्ही त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन जात आहेत. आणि शेवटी जीवनामध्ये जेवढं चांगलं करतात तेवढं चांगलंच होतं. टेन्शन येत नाही, वाईट घडत नाही, चांगलं करताना वाईट घडत नाही. त्यामुळं तुमच्या कुटुंबाला श्रीपाद प्रभूंचे आशीर्वाद प्राप्त होतील, ते प्राप्त व्हावेत अशी मी पिठापूरमधून श्रीपाद वल्लभांच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सावध करतो आहे. शेवटी ज्याची त्याची इच्छा. नमस्कार.